आपले फोन बंद करा. 1,500 सावकार आहेत आणि हे सावकार नोंदणीकृत आहे. परंतु सावकारी कायदा 2014च्या प्रमाणे एकही सावकार त्यांना कर्ज देत नाही. त्या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे परिपत्रकामध्ये की शेतकऱ्यांना 12% आणि खाजगी व्यापारी किंवा जे जनरल सामान्य माणूस असेल यांना तुम्ही 8% द्यायचं. पण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो 100 रुपयाला 150 रुपये, 1000 रुपयाला 2000 रुपये, 1 लाखाला 1.5 लाख रुपये अशी ही 50 प्रकारची सावकारी चालते. आणि या विषयावर दिव्य मराठीचे एक मोठे पुरस्कारप्राप्त पत्रकार आहे देशमुख, त्यांनी ही माझं टॉपिक उचलला आणि मी त्यांच्या पुस्तकात टाकलं आहे शेतकऱ्यांसंदर्भात. कारण त्यांच्या पुस्तकाला शेतकऱ्यांवर आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामधले जे आतापर्यंत गेल्या 3-3.5 लाख आत्महत्या झाल्या आणि आता मागच्या 2024मध्ये 2,706 शेतकरी वारले ही सरकारी नोंद आहे. आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे 5,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याची सर्वात मोठी जळ विदर्भ आणि महाराष्ट्राला बसलेली आहे, विदर्भ आणि मराठवाड्याला बसलेली आहे. कोकणामध्ये आत्महत्या होतच नाही, अभिनंदन करायला पाहिजे कोकणात शेतकऱ्यांना. परंतु आमची विदर्भाची आणि मराठवाड्याची परिस्थिती नाही आहे. पण हेच याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये सरकार बदनाम होते. कारण हे काय करतात, हे जे सावकार आहेत काय करतात, जेव्हा तुम्ही कर्ज उचलता तेव्हा कोरे चेक घेतात धनादेश आणि कोरे स्टॅम्प पेपर बॉन्ड घेतात, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतात किंवा सामान्य नागरिक असेल त्यांच्या सह्या घेतात आणि नंतर परत त्याच्यामध्ये नोटरी करून घेतात. आणि मग त्या नोटरीच्या आधारे जमीन असेल, प्लॉट असेल, घर असेल हे सगळं बळकावून घेतात. त्याला अजिबात सोडत नाही. परत ते बळकावल्यानंतरही परत त्याच्याकडे तगादा लावतात की या जमिनीमध्ये तुझं एवढेच पैसे भेटले, अजून पैसे आम्हाला लागतात. त्याच्या कुटुंबासमवेत, पत्नीसमवेत, आईसमवेत, गावात कुठे असेल ते सगळे सावकाराला त्रास देतात. सावकारच नाही, आता फायनान्स कंपनी आहेत, आता मायक्रो लहान लहान कंपन्या आहेत, यांचा तर प्रचंड तगादा लावला. सरकारचं अजिबात नियंत्रण नाही, अनियंत्रित सावकारी महाराष्ट्रात चालू आहे. आणि याच्यामुळं 60 ते 70% आत्महत्या आपल्या मोठीला कमवतात. याच्यामध्ये तुमचा कायदा राबवला जात नाही, सरकार बदनाम होतं. 1.5% वर कोणत्याही सावकाराला पैसे देण्याचा अधिकार नाही. 2000 सावकारी कायदा अधिनियम 2014 याच्यामध्ये मी स्पष्ट आरोप करतो, मी पुराव्याविषयी आरोप करतो. कारण मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये मी स्वतः न्यायालयामध्ये गेलो, मी मुद्दामून पैसे काढले, मला काढायची गरज नाही. मी मुद्दामून काही पैसे काढले, त्यांना मुद्दल दिले, अनेकांना माझी जमीन दिली, माझे प्लॉट दिले. आणि विशेष म्हणजे मी भांडणं करून मला पोलीस स्टेशनला जायचं होती, पोलिसांना काय करावं करतात. पण ते पोलिसांच्या लक्षात आलं ते मला म्हणतात, नंतर पत्रकार आहेत त्यांना मी सांगितलं साहेब मला असं पाहिजे, त्याच्यावर माझी त्यांनी कारवाई केली नाही. पण तरी माझ्या काही पोलीस स्टेशनला केस चालू आहे माझ्या वैयक्तिक. कारण काय होतात, शेतकरी हटतात. शेतकरी जेव्हा सावकाराला धमकी देतात हे शेतकरी घाबरतात, नको म्हणतात. अक्षरशः मी आज पत्रकार घेऊन आहे म्हणून मला कमीत कमी 4 ते 5 कॉल आले की तू सावकाराच्या विरोधात जाऊ नको, तुला जीव मारू. मी तुम्हाला आता माझ्या याच्यावर दाखवतो. माझ्याकडे आता सध्या सावकार मला कुठं धमकी दिली माझ्याकडे आहे. माझ्या घरी त्यांना माहीत नाही, कॅमेरा माझ्या घरच्या दोन्ही घरचे कॅमेरे त्यांना अगदी दिसतात मला. म्हणजे स्पष्ट त्याचा उल्लेख होतो की तू तिथं मुंबईला पत्रकार म्हणजे घेऊ नको, तुला आम्ही जीव मारू. मी तिला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण मुख्यमंत्र्यापासून पोलीस महासंचालक आणि माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनला ते अर्ज दिले की माझ्यावर असा हल्ला होऊ शकतो आणि जर माझ्यावर हल्ला झाला, आम्ही प्रति हल्ला केला तर याला सरकार जबाबदार आहे. मी असं संभाजीनगरच्या प्रेसवर सांगितलेलं आहे.